नमस्कार. तर मी आज इडली आणि सांबार असं 15 ऑगस्ट निमित्त बनवलेलं आहे. असं तिरंगा इडली बनवलेली. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मी बनवणार आहे आज इडली बनवणार आहे. तर मी असे तांदूळ घेतलेले आहेत. तर ते तांदूळ पण मी किती घेतले तुम्हाला मोजून दाखवते. पण असा जुना तांदूळ घ्यायचा आपल्याला इडलीसाठी. तर हे 3 वाट्या तांदूळ आहेत. 1 वाटी उडीद डाळ घेतली आणि अगदी थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण वाटणार आहे त्यावेळेस आपण ह्याच्यात अर्धी वाटी पोहे घालणार आहे. तर आता मी ह्या वाटीने तुम्हाला तांदूळ मोजून दाखवते. तर 3 वाट्या तांदूळ आपल्याला बरोबर घेतले. इडलीचं प्रमाण आपलं बरोबर होतं आणि छान फुगते. तर 1 वाटी झाले, 2 वाट्या, हे तांदूळ झाले आपले 3 वाट्या. तर ह्या 3 वाट्या झालेल्या आहेत ना. तर ह्याच आता आपल्या वाटीनं 1 वाटी आपण डाळ घेतली. तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तर आता ह्याच्यात आपण पाणी घालून ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याला जवळजवळ आपण 7 ते 8 तास ह्याला छान भिजवून घेऊया. तर आता आपण डाळीत पाणी टाकून 2-3 पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेऊया. तर हे जे प्रमाण मी दाखवलंय हे एकदम अगदी परफेक्ट होतंय. त्याच्यामुळे हे प्रमाण तुम्ही एकदा वापरून बघा. तर आता ही 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. तर 2-3 पाण्यानं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली. तर आता ह्याच्यात भरपूर पाणी घालूया आणि हे झाकून बाजूला ठेवूया आपण. तर तसेच आता आपण तांदूळ पण स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्यानं. 2-3 पाण्यानं धुवून आपण ह्याला पण भरपूर पाणी हे करायचं. तर ही मी पाणी आता काढून घेते. तर असे चोळून चोळून छान तांदूळ धुवून घ्यायचे आणि जेवढा जुना तांदूळ घेताल तेवढी इडली आपली छान सॉफ्ट होणार आहे. तर आता हे मी स्वच्छ इकडं पाणी काढून घेते आणि दुसरं टाक. तर तांदूळ आपले 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर आता ह्याच्यात आपण भरपूर पाणी घालूया आणि ह्याला पण असं भिजायला ठेवूया. आणि जे डाळ आणि तांदूळ घेतले ते आपण वेगळे भिजायला घातलेले. तर तांदळात मी थोडे मेथी दाणे घालून घेते. तर आता आपण हे झाकून ठेवून देऊया. तर जे आपण उडदाची डाळ भिजायला घातलेली तर कमीत कमी तिला 6 ते 7 तास झालेले डाळीला. जेवढी जास्त भिजेल तेवढी आपली इडली पण आपली सॉफ्ट होण्याला मदत होणार आहे. तर ही उडदाची डाळ आपली भिजवून झालेली 6-7 तास. तर ह्याचं पाणी काढून घेऊया आपण. तर तुम्हाला मी दाखवते. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीनं अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आणि ही पोहे मी धुवून 1 कप त्यात पाणी घालून 5-10 मिनटं झालं मी त्याला भिजवून ठेवलेलं आहे. तर हे पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि जे तांदूळ पण आपण पोह्याच्या टायमालाच भिजायला घातले होते ते तांदूळ पण आपले भिजलेले. आता एक स्वच्छ पाण्याने एकदा आपल्याला धुवून घ्यायचे आणि हे छान मिक्सरला वाटून घ्यायचे. तर आधी मी धुवून घेते. तर तांदूळ मी 2-3 पाण्यानं आता स्वच्छ धुवून घेतलेले. तर तांदूळ आता बाजूला करूया आणि डाळ पण स्वच्छ धुवून घेतली. तर डाळ आधी मिक्सरला वाटून घेऊया आणि नंतर तांदूळ वाटूया. तर डाळ आपली अशी उडदाची डाळ वाटून झालेली. तर जास्त बारीक पण नाही आहे, थोडंसं रवाळ वाटायचं आपल्याला. तर हे असं वाटलंय मी आता एका टोपात काढून घेते आणि एकदम असं आपल्याला बारीक नाही ना जाड नाही असं मस्त रवाळ रवाळ वाटून घ्यायचे. तर आता जी राहिलेली डाळ आहे ती पण ह्याच प्रमाणे मी वाटून घेते. डाळ वाटून झाली आहे तर आधी आपण पोहे वाटून घेऊया. तर पोहे वाटून घेतले म्हणजे मग जास्त ते थोडा चिकटपणा येतो त्याला. त्याच्यामुळे आधी पोहे वाटायचे नंतर तांदूळ वाटायचे. तर थोडं पाणी घालून घेतलंय मी. तर अशा आता पोहे वाटून घेऊ. तर आपले असे पोहे पण छान वाटून झालेले आहेत बारीक. तर आता ही पोहे पण त्यातच आपण जी डाळ वाटून काढलेली बाजूला त्याच टोपात आपण काढून घेऊया. ह्याच भांड्यात आपण तांदूळ आणि मेथी दाणे जे भिजवले ते वाटून घेऊया. तर हे पण आपल्याला असं रवळ रवळ वाटून घे. आपले आता तांदूळ पण असे छान वाटून झालेले आहेत रवळ. तर एका त्या टोपात काढून घेऊया. पूर्ण आपलं आता डाळ तांदूळ पोहे हे सगळं वाटून झालेलं आहे. तर आता ह्याला 2 मिनटं फिटूया छान. थोडंसं हलकं होईल आणि ह्याला परत आपण छानसं त्याला झाकून ठेवायचे आणि गरमीच्या ठिकाणी ठेवायचे. पीठ आपलं हलकं होईल. तर ह्याला आता कमीत कमी 5 ते 6 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे पीठ. तर आता अर्धा टोप आहे. ते आता बघू आपण 5-6 तासाच्या नंतर आपलं पीठ कसं फुगतंय ते. तर आता आपण घेऊया सांबार बनवायला. तर सांबारसाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते. तर 1 वाटी मी तूर डाळ घेतलेली आणि ते सांबारचे छोटे छोटे कांदे असतात ते कांदे घेतलेले आणि कांदा कट करून घेतला. हे आपण शिजताना कुकरमध्ये घालणार आहे. टोमॅटो, लाल भोपळा, शेवग्याची शेंग, बटाटा आणि दुधी भोपळा. तर आता आपण घेऊ कुकरमध्ये लावून. तर डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. तर कुकरमध्ये पहिले डाळ घालूया. तर मी फक्त तुरीची डाळ घेतलेली. तर 1-2 चमचे तुम्ही मुगाची डाळ पण ह्याच्यात टाकू शकता. पण मुगाच्या डाळीनं काय होतं चिकटपणा जास्त येतो त्याला. तर टोमॅटो घालून घेऊया, बटाटा, दुधी आणि लाल भोपळा आणि कांदा. तर भाजी आपल्या कुकरमध्ये टाकून झालेल्या आहेत.
तर थोडीशी हळद घालूया. हळद याच्यात शिजताना घातली म्हणजे कलर पण छान येतो. थोडा हिंग, तर हिंग शिजताना घातल्यामुळं चवीसाठी आपल्याला घालायचा. नंतर आपण फोडणीला पण घालणार आहे. तर आता गरजेपुरतं आपण पाणी घालून घेऊया. तर पाणी पण घातलेलं आहे आपण ह्याच्यात. तर जवळजवळ मी 2-2.5 ग्लास पाणी घातलेले. तर आता कुकर आपण घेऊया 4 शिट्ट्या ह्याच्या करून. तर ही शेंग आहे, तर शेंग जास्त कुकरमध्ये शिजते म्हणून आपण ह्याला सेपरेट शिजवून घेऊया. तर जास्त शिजल्यामुळं कसं त्याला मग हटायला पण येत नाही डाळ आपल्याला. तर शेंग कुकरमध्ये टाकली की 4 शिट्ट्यात खूपच म्हणजे गाळ होती, त्याच्यामुळे जास्त शिजते. तर आपल्याला काय तशी शिजवायची नाही, तर मी सेपरेट शिजवायले. तर त्यात थोडंसं मीठ घालूया आणि थोडं पाणी घालून आपण सेपरेट शेंग शिजवून घेऊया. तर कुकर लावले तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेले, फुटाणे, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीर. तर ह्यातलं आता थोडंसं आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर भाजून घ्यायचे. तर आत्ता खोबरं मी मिक्सरमध्ये टाकून घेते. खोबरं टाकले, शेंगदाणे आणि फुटाणे, अर्धे डाळवे आहेत आणि अर्धे फुटाणे. तर थोडी चटणीसाठी आपण मिरची भाजून घेऊया. तर तुम्ही चटणीला काय मिरची तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची तेवढी टाका. तर थोडी आपण भाजल्यामुळं काय होतं, पावसाळा आहे आणि मग जास्त तिखट पण लागत नाही आणि गडबड पण होत नाही पोटाची. त्याच्यामुळं थोडी आपली मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजली, मिरची काढून घेते मी आणि त्याच्यात अद्रक आणि कढीपत्ता थोडासा कापून गरम करून घेऊया. आणि कढीपत्ता असा भरपूर घातला ना तर खाण्यासाठी पण कढीपत्ता चांगला असतो आणि चव पण भारी येते त्याला. तर आता हे थोडंसं असं भाजून गरम करून घ्यायचं छान. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर कोथिंबीर पण थोडंसं आपल्याला छान त्याच्यावर भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यामुळं काय होतं, चव एकदम अशी त्याची चटणीची छान लागते, चव बदलते पूर्णपणे. तर आता आपलं हे भाजून झालेलं, तर ह्याला मिक्सरमध्ये आपण वाटायचं आपल्याला. तर आपण लसण पण याच्यातच टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची पण टाकून घेऊया आणि ह्याला आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर आपण चटणी वाटून घेतलेली, तर चटणीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर त्याला एकदा मिक्स करून घेऊया. तर आपण करूया आता तडक्याची तयारी. ह्याला देऊया तडका. तर आपण तेल घालून घेऊया तडक्यासाठी. तर तेल छान गरम झालेलं आहे. तर आता आपण घालूया ह्याच्यात मोहरी, तर मोहरी आता छान तडतडलेली. त्याच्यात घालूया आपण कढीपत्ता. तर कढीपत्ता टाकला की तेल खूप उडतं आणि टाकूया हिंग आणि गॅस करूया बंद. तर आता हिंग पण छान तळल्या गेलेलं. तर चटणीवर अशी आपण फोडणी घालून घेऊया. छान असं ह्याला मिक्स करून घेऊया. फोडणीचा असा चार आवाज आला तर मग फोडणी खायला पण म्हणजे चटणीला चव येते छान. तर आता चटणी झाली आपली. तर चटणी ठेवू आता बाजूला. घेऊया सांबार बनवायला. तर कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पण जरा थंड झालेले. तर आता आपण बघूया. तर हे बघा, असं मस्त आपल्या भाज्या वगैरे शिजलेल्या आणि ह्याला अगदी थोडं मॅश करून घ्यायची, जास्त मॅश करायचं नाही आहे त्याला. तर थोड्या भाज्या पण व्यवस्थित आपल्याला वरती खायला दाताखाली आलं ना तर खूप छान लागतात. म्हणून आपल्याला जास्त काय ह्याला हाटून घ्यायचं नाही. एक हलक्या हलक्या हाताने आपण ह्याला मॅश करून घेणार आहे. तर मस्त त्याचं असं हिंग वगैरे टाकल्यामुळं इतका खूप सुंदर वास यायला. आणि सांबार म्हणलं की अगदी तुम्ही भोपळा, कांदा, टमॅटो जरी टाकलं तर त्याचा छान कुकरची शिट्टी झाली की छान वास येतो त्याचा. तर असं आपल्याला इथपर्यंत मॅश करून घ्यायचं, जास्त मॅश करायचं नाही. तर आता मी तडक्याची आपण तयारी करूया सांबारला. आणि शेंग पण अशी मी शिजवून घेतली. ही पण आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे. तर सांबार बनवण्यासाठी आपण घेतलाय मसाला. तर सांबार मसाला घेतलाय, गूळ, चिंच, लाल मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जिरे. चला आता फोडणी करूया तयार. तर सांबारसाठी आपण टोप ठेवलेला आहे. टोपात बनवते मी. तर पहिलं तेल घालून घेऊया. तर 2 पळ्या मी तेल घातले. तेल गरम झाले तर आधी पहिलं मोहरी घालून घेऊया. मोहरी तळली आपण काढूया कढीपत्ता, लाल मिरची, थोडासा हिंग घालूया. आता घालून घेऊया डाळ आपण त्याच्यात. सांबर मसाला, लाल तिखट. तर शेंग पण घालून घेऊया आपण ह्याच्यात. तर शेवगा शिजवलेलं पाणी पण आपण त्याच्यात घातलेलं आहे आणि गॅस आपण फुल केलेला.
तर आणखीन तुम्हाला हवं असेल तर गरजेपुरतं तुम्ही ह्याच्यात पाणी घालू शकता. तर चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. गूळ आणि आपण घालतोय चिंचेचं पाणी. तर चिंचेच्या पाण्याने पण गोड आंबट आपल्याला चव छान येते त्याला. तर आता मी सांबरचं टोप मी बाजूला ठेवते साईडला. आणखीन एक मी तडका तयार करून घेणार आहे. ह्याच्यात आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे. तर सांबरला आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे. त्याच्यामुळे मी तेल टाकले थोडं. तेल गरम झाले तर आपण लसूण घालून घेऊया. आणि लसणाचं आपल्याला तडक्यासाठी भरपूर घेतलेला आहे मी. थोडंसं आपल्याला लालसर करायचं आहे लसूण. आणि लसणाचा तडका वरून दिल्यामुळे सांबरला आणखी चव छान येते. आता लसूण आपला लालसर झालेला आहे. जास्त पण करपायचं नाही आपल्याला. त्याच्यात थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊया. तर आपला हा सांबरचा तडका तयार झालेला आहे. आता सांबरवर आपण हे तडका टाकून घेऊया. तर आता सांबरवर हा तडका आपण घालून घेऊया. तर आता आपल्याला सांबरला छान उकळी काढायची. तर थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्याला छान उकळी काढूया. तर आता सांबरला उकळी येऊस तर आपण आता इडल्या बनवायला घेऊया. तर आपलं पीठ किती छान झालंय ते मी तुम्हाला दाखवते. तर रात्री पूर्ण आपला अर्धा टोप होता. तर पूर्ण हा टोप आता भरायला आलेला आहे. आणि 5-6 तासात खूप छान पीठ भिजलेलं आहे. तर हे बघा एकदम मस्त झालेलं आहे. असं कापसासारखं पीठ झालेलं आहे. आणि ह्याच्यात इनो सोडा काही वापरायची गरज नाही. तर आता हे पीठ आपण थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तर एकदम हलकं झालेलं आहे पीठ. तर चवीप्रमाणे घालते मीठ. तर चवीप्रमाणे मीठ घातलंय. तर छान ह्याला मिक्स करून घेते आणि थोडंसं फिटून पण घेते. तर आणखीन आपलं हलकं होणार आहे पीठ. आणि ह्या पिठात पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे. असं परफेक्ट हे पीठ झालेलं आहे. एवढं तर प्रमाण पाहिजेलच त्याचं. तर आता ह्याला छान मिक्स झालं आहे मीठ ह्याच्यात. तर मी बनवणार आहे 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगा इडली बनवणार आहे. त्याच्यासाठी मी आता वेगवेगळ्या भांड्यात पीठ काढून घेते. तर आता हे मीठ मिक्स झालेलं आहे ना. तर आता घेऊया पीठ काढून. तर वेगवेगळ्या भांड्यात आपण थोडं थोडं पीठ काढून घेऊया. तर हे आपल्याला 2 ठिकाणी आपण मिक्स करून घेतोय. तर हे पीठ ठेवू बाजूला. जे आता हे पीठ घेतले तर मी पालक शिजवून वाटून घेतलेला आहे पालक. तर मी एक पिठामध्ये ते मिक्स करणार आहे. आणि मी गाळून वगैरे घेतलेलं नाही का तर मग पालक पण आपल्या खाल्ला जातो. त्याच्यामुळं गाळून घ्यायची गरज नाही. तर असा हा कलर आपला मिक्स झालेला आहे. तर आणि पालकानं पण खूप छान कलर येते. त्याच्यामुळे दुसरे कलर त्यात वापरायची गरज नाही. आणि केशरी कलरसाठी मात्र मी थोडा खायचा कलर वापरणार आहे. तर हे बघा असं मस्त झालेलं आहे. तर आता हे बाजूला करूया. आता थोडा केशरी कलर घालून घेऊया आपण. तर खायचा थोडा मी कलर घातलेला आहे. हे पण पीठ असं थोडंसं मिक्स करून घेऊया छान. तर कलर ह्याला बरोबर झालेला आहे. आता काही मी कलर ह्याच्यात टाकणार नाही. तर आता कलर पण छान मिक्स झाल्यामुळे आता घेऊया इडली बनवायला आपण. तर तेल लावून घेतलंय मी प्लेटला. तर आता हे पीठ असं घालून घेऊया आपण. आणि मुलं भाजी वगैरे खात नाही तर मस्त असं पालक वगैरे आपण घालून पण असं बनवू शकतो. कधी आधीमध्ये पण बनवायचं असेल किंवा ह्याचा डोसा पण बनवू शकतो. तर आता असं आपण प्लेट भरून घेऊया. तर हे तयार झालेले आहे आपलं. तर आता दुसऱ्या प्लेटमध्ये पण भरून घेऊया. तर आता कुकर पण आपले प्लेट आता भरून तयार झालेल्या. कुकर पण मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळायला. आता पाणी पण उकळलेलं आहे दाखवते. तर पाणी उकळलेलं आहे आणि पाणी उकळूनच घ्यायचे आधी. नंतर आपल्या इडल्या पटकीने तयार होतात. अशा चिकट वगैरे होत नाहीत. आणि 10 मिनटं अवघं आपल्याला 8 ते 10 मिनटं झाकून ठेवायचे. जास्त वेळ ठेवायचं नाही. जास्त वेळ ठेवलं की चिकट वगैरे होतंय. तर आता ठेवूया ह्याला झाकून. तर इडलीचं तिकडे मी लावून घेतलेलं आहे भांडं. आणि इकडं आपलं सांबार पण छान उकळलेलं आहे. आणि जसं उकळलं तसं म्हणजे त्याला चव जास्त चांगली वाढते. आणि असं मस्त ह्याचा सुगंध छान सुटलेला. तर आता उकळी वगैरे फुटलेली 5 मिनटं छान उकळलेले. तर आता मी गॅस बंद करते. सांबार खाण्यासाठी तयार आहे. तर इडल्या आपल्या शिजल्यात का आपण चेक करूया. तर सुरीला लागलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्या इडल्या आता
शिजून झालेल्या आहेत. तर इडल्या अशाच आपण ह्या चमच्याच्या साह्याने अशा काढून घेतलेल्या सगळ्या. इडल्या आपल्या अशा मस्त झालेल्या आहेत. आता हे मी काढून घेते. मस्त अशा छान फुगलेल्या आहेत, पण सॉफ्ट झालेल्या आहेत. तर अशी आपण इडली बनवली. 15 ऑगस्ट स्पेशल मी तिरंगा इडली बनवलेली. तर तुम्ही पण अशी इडली बनवून बघा. आणि एवढी सॉफ्ट आणि एवढी सुंदर झालेली. आणि सांबार पण आपलं खूप छान झालेलं आहे. बघताच आपल्याला असं वाटतंय की लगेच खायला घ्यावं, एवढं चवदार आणि सुंदर वास वगैरे सुटलेला आहे. तर नक्कीच तुम्ही अशी इडली आणि सांबार बनवून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.